नमस्कार भावी शिक्षकांनो, कोणते लोक डिस्क्वालिफाय होतील या घटकावर बऱ्याच जणांची चर्चा वेगवेगळी चालू आहे। पण डिस्क्वालिफाय कशा पद्धतीने होतील बघा, लक्षात घ्या। सर्वात महत्त्वाचं आणि अति महत्त्वाचं मित्रांनो, एवढूसा क्राऊड आहे, छोटाच क्राऊड आहे, साधारण 2 लाख 2.5 लाखच लोक आहेत, पण यांच्या समस्या वेगवेगळ्या आहेत, विषय वेगवेगळे आहेत आणि विद्यार्थ्यांचा संभ्रम सुद्धा वेगवेगळा आहे। हा संभ्रम दूर करण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे। आता आपण सोयीस्कररित्या पवित्र पोर्टलला नोंदणी केलेली आहे, सेल्फ सर्टिफाइड केलेलं आहे, बरोबर। त्यानंतर तुम्हाला जनरेट झालेले आहेत, जे की प्रिफरन्स जनरेट झालेली आहे। तुम्ही प्रिफरन्स जनरेट झालेली व्यवस्थितरित्या तुम्ही काय केलात, क्लिक केलात। बऱ्याच जणांची समस्या अशी होती की सर आम्हाला प्रिफरन्स जनरेट झालेले नाही। बऱ्याच विद्यार्थ्यांना असं झालेलं आहे की आगाऊचे प्रेफरन्स आलेले आहेत, समस्या अजून वाढवून ठेवलेले आहेत। म्हणजे एखाद्याचा इंग्लिश विषय आहे त्याला उर्दूचे आलेले आहे, एखाद्याचा मराठी विषय आहे त्याला इतिहासाचे प्रेफरन्स आलेले आहेत, कुणाला भूगोलाचे प्रेफरन्स आलेले आहेत। पण आपल्याला जाणं शक्य आहे का? आपण जाऊन तिथे क्रांती करणार आहोत का, म्हणजे नोकरी करणार आहोत का? अशा ठिकाणी आपण प्रेफरन्स दिलेली असते। तुम्हाला 1 दिवसाची मुदत सुद्धा वाढ दिलेली आहे आणि सर्व लोकांनी प्रेफरन्स जनरेट करून कालपर्यंत लॉक केलं होतं, कालची डेट लास्ट असल्यामुळे। पण अजून सुद्धा वेळ गेलेली नाही, व्यवस्थितरित्या पाहून घ्या आणि व्यवस्थितरित्या अप्लाय करा। आता विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, काही लोकांना त्यांच्या क्वालिफिकेशन नुसार प्रेफरन्स आलेले नाही, काही लोकांनी चुकीची माहिती दाखवली म्हणून प्रेफरन्स आलेले नाही आणि काही लोकांचं एजच बसत नाही, वयच बसत नाही म्हणून प्रेफरन्स आलेली नाही। आता विद्यार्थी मित्रांनो, मध्ये एक GR त्यांनी प्रसिद्ध केला 2 दिवसापूर्वी टक्केवारीचा। आता टक्केवारीला हे सुद्धा एक फाटा आहे मित्रांनो, त्याच्यात एक ऑप्शन आहे, लक्षात घ्या। तुम्हाला जर भविष्यामध्ये शिक्षकच व्हायचंय पण टक्केवारीचा अडसर येतोय, तर त्या विद्यार्थ्यांसाठी एक जबरदस्त प्लॅन आहे आपल्याकडे। तो मी प्लॅन सांगतो, त्या पद्धतीने तुम्ही इथून पुढल्या शिक्षक भरतीमध्ये आपल्याला काही करून सिलेक्ट व्हायचंय, त्या विद्यार्थ्यांनी मला कमेंट करा। मला वाटलं तर मी तुम्हाला संपर्क क्रमांक देतो, संपर्कावर संपर्क साधा। नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये येणाऱ्या आगामी काळामध्ये टेट एक्झाम मध्ये सक्सेसफुली टीचर होता येणार आहे। मित्रांनो, एक कालची केस सांगतो। काल एकाने मेसेज केला, माझ्या क्लासचाच विद्यार्थी आहे, साधारणपणे त्याला टेट एक्झाम मध्ये 124 मार्क आहेत। किती? 124 मार्क आहेत, पण पदवीमध्ये जे काही सांगितलेलं आहे शासनाच्या नियमानुसार 50% गुण नाहीत। आणि त्या विद्यार्थ्यांसाठी अजून एक पर्याय आहे मित्रांनो, त्यांनी काय करायला पाहिजे, बीएड झालेला आहे, असे मार्क घेण्याची तयारी आहे म्हटल्यानंतर तो प्लॅन मी तुम्हाला सांगतो पुढल्या 2-3 मिनिटांमध्ये। लक्षात घ्या काय करायला पाहिजे। आता हे डोक्यात घ्या की त्याला टेट एक्झाम मध्ये 124 मार्क आहेत आणि पदवीमध्ये 50% म्हणजे 50% पेक्षा कमी मार्क आहेत। त्यांच्यासाठी एक जबरदस्त प्लॅन आहे आणि तो प्लॅन तुम्हाला कसा वाटतो नक्कीच मला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका। चला मित्रांनो, त्या प्लॅनकडे वळू आपण हा GR पाहिला, सर्वांनीच पाहिला साधारणपणे। या GR मध्ये शिक्षक पद भरतीबाबतचं हे सगळं वक्तव्य दिलेलं आहे। आता पहिला मुद्दा आणि अति महत्त्वाचा मुद्दा, त्यांनी काय म्हटलंय बघा, 6वी ते 8वी 9वी 10वी गटातील केवळ बीकॉम अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांना पदवी स्तरावर प्रचलित तरतुदीनुसार मुख्य विषय घेऊन उत्तीर्ण नसल्याने असे उमेदवार पात्र ठरत नाहीत। मित्रांनो, रियालिटी खरीच गोष्ट आहे ही। बीकॉम केलात तुम्ही, अरे तुमचं क्षेत्र काय, आपण केलंय बीएड, कराय बीएड केलात बरोबर आहे, व्यावसायिक शिक्षण घेतलं, पण तुमच्या सब्जेक्टला जुळणारे 10वी पर्यंतचे सब्जेक्ट नसतात। साधारणपणे असतो तो एक मॅथ विषय असतो, जास्तीत जास्त सांख्यिकी एक विषय असतो, 2च विषय असतात, त्याची पदसंख्या अगदीच कमी येते। पण तुमचे 11वी 12वीला भरपूर जागा रिक्त होतात, त्यामुळे बीकॉम झाले ना, बीएड झाले, बीकॉम बीएड ला व्हॅल्यू राहिलंच नाही आता मित्रांनो। कशाला? बीकॉम बीएड ला। लक्षात घ्या, बीकॉम बीएड ला व्हॅल्यू राहिलं नाही, काय करा तुम्ही, सरळ एमकॉम करून घ्या। आता येणाऱ्या पिढीमध्ये जर व्हायचंय आपल्याला, सरळ एमकॉम करून घ्या, किंवा एमकॉम असणाऱ्या लोकांना प्रिफरन्स जनरेट झालेले आहेत। ओके, हा झाला पहिला आणि अति महत्त्वाचा पर्याय।
त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला बीकॉम वरच स्थिर राहायची, जागा आल्याच पाहिजे, पुढल्या वेळेस आपण आंदोलन करू, असं करू म्हणत असाल मित्रांनो, शासनाकडे जर जागा नसतील तर काय करणार आहे आपण याच्यावर? 10वी पर्यंत अकाउंटन्सी तर शिकवू शकत नाही, त्यानंतर तुमचं ते कम्युनिकेशन स्किल पण शिकवू शकत नाही. म्हणजे 10वी पर्यंत ज्या शाळा आहेत त्याच्यावर बीकॉम संबंधित वॅकन्सी उपलब्ध नाहीत मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला बीएड केले अजून 2 वर्ष तुम्हाला एमकॉम करून घ्यावं लागेल, नसता मित्रांनो नोकरी तुम्हाला गव्हर्नमेंट लागणं अशक्य होणार आहे. ही रियालिटी आहे मित्रांनो. त्यानंतरचा दुसरा मुद्दा, आता बघा, त्यानंतर इथे लक्षात घ्या, त्यांचा सामाजिक शास्त्राचा विषय किती झाला. 6वी 8वी त्या गटातील पात्र उमेदवारांना इतिहास, भूगोल, सामाजिक शास्त्र यापैकी कोणत्याही विषयाचे प्राधान्यक्रम उपलब्ध होण्यासाठी पदवी स्तरावर मुख्य विषय म्हणून इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, लोकप्रशासन मुख्य विषय असणारे उमेदवार पात्र राहतील. आता पदवीला गेल्यानंतर काही लोकांचे हे मुख्य विषय असतात आणि समाजशास्त्राच्या माध्यमातून त्या लोकांना प्राधान्यक्रम आलेले आहे आणि बिंदासपणे राहा. तुमचा शेवटच्या वर्षाला भूगोल होता आणि इतिहास आलेला असेल, नो टेन्शन मित्रांनो. 10वी पर्यंत कुठलाही विषय कधीही कोणत्याही शिक्षकाला शिकवावा लागतो, त्यासाठी तुम्हाला तो विषय देण्यात येतो आणि 10वीला तुम्हाला जनरल विषय असतात 10वी पर्यंत शिकवण्यासाठी, त्यामुळे त्याची काळजी करायची नाही. ठीक आहे, हा मुद्दा महत्वाचा तुम्ही लक्षात घ्यायचा आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, इथे बऱ्याच जणांचं घोडं अडकलेलं आहे की मित्रांनो, मला एक सांगा, तुम्हाला जे कॉलेज बीएड करण्यासाठी प्रोत्साहित केलं, म्हणजे त्या कॉलेजमध्ये तुमची टक्केवारी का पाहिली नाही आणि तुम्ही सुद्धा का विचार केला नाही की त्यांच्या जीआर मध्ये तर नक्कीच असेल की टक्केवारी नुसारच बीएड ला ऍडमिशन भेटत असतं, पण ऍक्च्युअल मध्ये आपण जुगाड केलेलं आहे, कोट्यातून ऍडमिशन घेतलेलं आहे, सीईटी परीक्षा दिली आणि डायरेक्ट ऍडमिशन घेतलं मला शिक्षक व्हायचंय म्हणून. पण तुम्हाला आता वाटतं की बाबा आपल्याला गव्हर्नमेंट शिक्षक व्हायचंय, अगोदर वाटायचं होतं की सेटिंग नुसार शिक्षक होता येईल, आम्ही किती पैसे भरू आणि शिक्षक होऊ. गेला काळ मित्रांनो, ज्यांचं घोडं अडकलेलं आहे संस्था चालकाकडे, त्यांना मला अप्रूव्हल निघत असेल तर काढ माझं, असता मी परीक्षा पास करतो आणि मी माझ्या परीने शिक्षक होतो. मित्रांनो, कुठलेही मधले मार्ग उरलेले नाहीत, लक्षात घ्या, कुठलेही मधले मार्ग उरलेले नाहीत. कुणाच्याही आमिषाला बळी पडू नका, तुमच्या लाईफला चांगल्या प्रकारे घोडा लावू शकतो, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही पैसे देऊन अप्रूव्हल येईल, टेट एक्झाम मध्ये सेटिंग करता येईल, टीईटी एक्झाम सेटिंगने पास होता येईल, हे माइंड मधलं एकदा काढून टाका. आणि जर तुम्ही कुठल्या संस्थेवर अडकून असाल किंवा तयारी करत असाल किंवा तुम्हाला जर संस्थेवर पैसे घेऊन तुमचा अप्रूव्हल काढतो असं म्हटलेलं असेल, त्यांना म्हणा 6 महिन्यामध्ये मला पुढले अप्रूव्हल काढून दे, नसता मी तुझ्या जॉबवरून पायउतार होणार. आणि मित्रांनो, परीक्षेच्या मागे लागा, परीक्षेची तयारी करा, तरच तुमचं स्वप्न पूर्ण होणार आहे. आणि या वक्तव्यावर मला कमेंट करून सांगा मित्रांनो, किती लोकांची मागच्या 4 वर्षामध्ये 1ली ते 12वी पर्यंत अप्रूव्हल निघालेले आहेत. नाहीच निघू शकत, निघतच नाहीये, शासनाचे नियम कडक झालेत मित्रांनो. आणि या शिक्षण क्षेत्रामध्ये शासनाला घोटाळा होऊ द्यायचा नाही आणि तुम्ही सुद्धा त्या भानगडीत पडू नका, नसता 100% तिथे तुमची अडचण निर्माण होईल मित्रांनो, लक्षात. त्यानंतरचा मुद्दा असा आहे मित्रांनो की टक्केवारीचा. आता 1ली ते 5वी इत्यादी मध्ये खुला प्रवर्ग किमान 45% व आरक्षित प्रवर्ग 40% असावा. आता बऱ्याच लोकांचं काय झालं विषय, 9वी 10वी साठी, आता हेच मी सांगणार होतो तुम्हाला, 9वी 10वी साठी त्यांना 50% पदवीला नाहीत. पण विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, तुम्ही जर टीटी पेपर 2 पास केला तुमच्या क्वालिफिकेशन नुसार, बीएससी असेल किंवा बीकॉम असेल, बीएससी असेल किंवा तुमचं बीए असेल किंवा इतर काही शिक्षण असेल, तर तुम्हाला 6वी 8वी साठी शिकवण्यासाठी खुल्या प्रवर्गाला किती टक्के, 45, आणि आरक्षित प्रवर्गाला 40% असतील तरीही तुम्ही 6वी 8वी साठी शिकवू शकता. लक्षात आलं. पदवी मध्ये म्हटले मित्रांनो, 12वी मध्ये म्हटलेलं आहे, इथे पदवी मध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे आपले जर पदवीमध्ये 50% पेक्षा कमी मार्क असतील तर तुमची संधी वाढवण्यासाठी तुम्हाला टीईटी परीक्षा क्रॅक करावी लागेल. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. टीईटी क्रॅक करा,
येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला टेटला नक्की संधी मिळणार आहे. आता हे मुद्दे लक्षात आले. तुम्हाला इथे मधला मार्ग काढता येतो. बीकॉमचा जसा मार्ग काढला आपण तसाच या वर्गासाठी पदवीमध्ये मार्क कमी असतील तर आपल्याला टेट पेपर 2 क्रॅक करायचे. त्याच्यामध्ये बीए असेल तर समाजशास्त्र असतं, समाजशास्त्राची टीईटी क्रॅक करा आणि बीएससी असेल तर मॅथ सायन्सची टीईटी क्रॅक करा, तरच तुम्हाला संधी मिळणार आहे. नसता तुम्ही डिस्क्वालिफाय होणार आहात. आणि शेवटचा मुद्दा म्हणजे चुकीची माहिती भरलेली आहे आपण सेल्फ सर्टिफिकेट मध्ये आणि तुम्हाला आता प्रिफरन्स आले, तुमचं सिलेक्शन झालं तरीही लक्षात घ्या मुद्दा, तुमच्याकडे जर ते डॉक्युमेंट नसेल, आपण माहिती चुकीने भरली होती ते, तर त्या क्षणाला तुम्हाला काढून टाकलं जातं. व्हॅलिड सर्व सर्टिफिकेट, व्हॅलिड सर्व कागदपत्रे, व्हॅलिड सर्व प्रमाणपत्रे, सर्व गोष्टी तुमच्याकडे असणं गरजेचे आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट मध्ये सांगा. शिक्षक भरतीसाठी बेस्ट लक समजा आणि काटेकोर राहा मित्रांनो. नियमाला धरूनच शिक्षक भरती होणार आहे आणि होत नसेल तर आवाज उठवल्याशिवाय राहू नका. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.